खालापूर आणि परिसरात सध्या दुचाकी अपघातांचं सत्र प्रचंड वाढले। अवघ्या एका महिन्यात तब्बल 6 तरुणांना आपला जीव गमवावा लागलाय। धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेले सर्व तरुण 19 ते 32 वयोगटातील आहेत। सोमवारी रात्री 10:30च्या सुमारास अशीच एक काळाचा घाला घालणारी घटना घडली। नारायण बबन हिंदोळा आणि हरी लक्ष्मण काष्टे हे दोघे आपल्या दुचाकीवरून पाली करून खोपोलीच्या दिशेने येत होते। मात्र कारगावजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की दोघांनाही गंभीर दुखापत झाली। दुर्दैवाने 32 वर्षीय नारायण हिंदोळा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर हरी काष्टे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर कळंबोलीच्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत। खालापूर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केलाय। खरं तर चौक कर्जत राज्यमार्गावर 3 तरुणांचा बळी गेल्याच्या घटनेला आठवडाही उलटला नव्हता। तोच पाली खोपोली मार्गावर हा नवीन अपघात घडला। यापूर्वी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दांड फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या लोखंडी पाईपला धडकून एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला होता, तर पळसदरी मार्गावरही झालेल्या अपघातात 2 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। नमस्कार, सदरील दांड फाटा येथील लोकेशन आहे। त्या लोकेशनवर एक 5-7 दिवसापूर्वी एक बाईक स्वाराचा अपघात झाला होता आणि या बाईकला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाले। त्याच्याच पाठीमागे 15 दिवस मागे तेव्हा एक स्कूटीवाल्याचा अपघात झाला होता आणि त्या अपघातात तोही दगावला गेला। असे लगातार 2 बळी या इथे पाईपलाईनचं काम चालू असताना गेलेले आहेत। मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की सदरील जे काय कॉन्ट्रॅक्टर आहे कुठल्याही प्रकारचं बॅरिकेडिंग केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे हे अपघात झालेले आहेत। आणि हे 2 जे अपघात झाले, जे काय 2 बळी गेलेले आहेत, त्यांची सर्वस्वी जे काय त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्या कॉन्ट्रॅक्टरवर, कारण की त्यांच्यामुळेच हा अपघात झाल्याचं हे निदर्शनास येत आहे। मी चौक पोलीस प्रशासन त्याचबरोबर खालापूर पोलीस यांना विनंती करतो की यांच्यात ताबडतोब कारवाई करावी। एका पाठोपाठ एक घडणाऱ्या या अपघातांमुळे खालापूर, खोपोली आणि रसायनी परिसरात भीतीचं आणि चिंतेचं वातावरण पसरलंय। वेग आणि निष्काळजीपणा तरुणांच्या जीवावर बेतत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। जवळपास 1.5 महिन्यापासून खालापूर पोलीस स्टेशनमध्ये जे वेगवेगळे ॲक्सिडेंट झाले त्यामध्ये बऱ्याच ॲक्सिडेंटमध्ये असं लक्षात आलेलं आहे की डोक्याला हेल्मेट न घालणारे जे मोटरसायकल स्वार आहेत त्यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन ते मयत झालेले आहेत। ह्याच आठवड्यात अशा 2 घटना घडलेल्या आहेत। एका ॲक्सिडेंटमध्ये 2 बळी गेले, आजच सकाळी 1 बळी गेला आहे। हेल्मेट असतं तर वाचण्याची शक्यता वाढते आणि किरकोळ जखमा होऊन तो वाचू शकतो। अशा असताना बऱ्याच वेळा हेल्मेटचा वापर टाळला जातो आणि यातून अपघातात गंभीर दुखापत होऊन कुटुंबावरती शोककळा येते। याकरता माननीय पोलीस अधीक्षक रायगड अचल दलाल मॅडम, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक शिवतर साहेब, नेऊन सर आणि पोलीस स्टेशन ट्रॅफिक विभाग यांच्यामार्फत जिल्ह्यामध्ये हेल्मेट विरोधी कारवाई चालू आहे। ज्या वाहनांना हेल्मेट नाही त्याच्यावर दंड आकारला जातो आहे आणि अशी कारवाई सर्व जिल्ह्यात चालू आहे। खालापूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वेळी आपली कारवाई चालू असून यामध्ये आम्ही आवाहन करतो की सर्वांनी हेल्मेट परिधान करावं। खालापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ज्या पोलिसांनी हेल्मेट घातलेले नाही त्याच्यावरही आम्ही कारवाई केलेली आहे। ही कारवाई पोलिसांपासून सुरुवात करून जनतेपर्यंत आणलेली आहे। त्यामुळे सर्वांना मी आवाहन करतो की आपण हेल्मेटचा वापर करावा। पुढे अशी कारवाई जरूर चालू राहील। रोज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वेळी अशी कारवाई चालू राहणार। जनोदय करिता मनोज कळमकर, खालापूर।